इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने घातक शस्त्राने गंभीर दुखापत करून पळून गेलेला आरोपी परभणी येथून क्राईम ब्रांच युनिट 2 च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रांच युनिट 2 च्या पथकाने घटनास्थळावर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील आरोपी हनुमान लिंगे हा परभणी जिल्ह्यातील मुळगावी असल्याची माहिती मिळताच पथकाने आरोपीचा शोध घेत असताना हनुमान त्र्यंबकराव लिंगे हा रामनगर कारेगाव रोड परभणी येथे असल्याची माहिती मिळवून सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, पोलीस हवालदार अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूज, नाशिक.